माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अरण्यकांड भाग 23. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण यानेच आपल्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून माझे नाक कान कापले. रामाच्या पत्नीचे नाव सीता. ती साक्षात लक्ष्मी. तिचे डोळे मोठे, काळे भोर. तिचे सौंदर्य चंद्रापेक्षा चांगले. तिची मृदू त्वचा ओतीव सुवर्णाच्या रंगाची असून तिचे बारीक कमर, डौलदार नितंब, भरदार स्तन ह्यामुळे तिचे सौंदर्य अद्वितीय होय. रावणा, सीतेसारखी दुसरी स्त्री नाही. तू जर तिला पाहिलेस तर तू तिच्या प्रेमात वेडा होशील, कारण ती तुझ्यासाठी योग्य अशी पत्नी ठरेल. तुझ्यासाठी तिला जिंकून आणावे हाच माझा हेतू होता, पण त्याऐवजी लक्ष्मणाने मला विद्रूप केले. माझ्या प्रिय बंधव, तू खरोखर स्वतःला समजतोस तेवढा सामर्थ्यशाली असशील तर आत्ता जाऊन तिचे अपहरण करून तिला आणले पाहिजे. रावणाने जेव्हा सीतेच्या सौंदर्याबद्दल ऐकले तेव्हा तिला मिळविण्याचा त्याने दृढ निश्चय केला. तो पुन्हा रथावर आरूढ झाला. समुद्र पार करून, ऋषीसारखा वेश धारण करून तपश्चर्येत दंग असलेल्या मारीचाच्या आश्रमात आला. मारीचाने आदराने रावणाची विचारपूस केली. हे राजा, माझ्या आश्रमात एवढ्या लवकर परतून येण्याचे काय बरे कारण काढले? रावण उत्तरला, जनस्थानी रामाने राक्षसांचा संहार केल्याचे ऐकल्यापासून मला एक क्षण देखील शांतता लाभलेली नाही. म्हणून मी सीतेचे अपहरण करण्याचा निश्चय केला. या कामात मला तुझी मदत हवी. हे साधण्यासाठी मी एक अत्यंत चतुर योजना आखली. तू चंदेरी टिपके असलेल्या एका सुवर्ण मृगाचे रूप धारण केले पाहिजे. नंतर तू अरण्यात जाऊन सीतेसमोर खेळत राहा. अशा अद्भुत मृगाला पाहून ती नक्कीच मोहित होईल आणि त्याला आश्रमात पाहण्याची इच्छा धरेल. तिच्यासमोर असे बागडण्यानंतर तू रामाला फसवून दूरवर ने. तू एकटा एवढे केलेस की मी येईन, सीतेला पळवून लंकेस नेईन. त्यानंतर राम आपल्या प्रिय पत्नीच्या विरहाने दुःखी क्षीण होईल, तेव्हा मी त्याचा सहजच वध करू शकेन. पुन्हा रामाचे नाव ऐकल्यावर मारीच अत्यंत घाबरला. त्याचे तोंड कोरडे पडले. डोळ्याच्या पापण्यानं मिटता एकटक पाहत हात जोडून तो रावणाला म्हणाला, राजा, ही योजना अंमलात आणण्याचा तू जर प्रयत्न केलास तर राक्षसाचा, तुझ्या लंकेच्या राज्याचा निश्चितच विध्वंस घडून येईल. तुझ्या भोगलालसेमुळे, रामाच्या सामर्थ्यविषयीच्या अज्ञानामुळे तू मूर्खासारखा स्वतःला सर्वनाशाकडे घेऊन जात आहे. आंधळेपणाने काही करण्यापूर्वी, स्वतःचा विनाश घडून आणण्यापूर्वी रामाच्या दैवी सामर्थ्याबद्दल माझ्याकडून ऐक. पूर्वी हातात गदा घेऊन आपल्या मानवीय सामर्थ्याचा अहंकार बाळगत मी पृथ्वी तलावर फिरत असल्याची दंडकारण्यातील ऋषींच्या मांसावर माझा निर्वाह चालायचा. घाबरून विश्वामित्र एकदा राजा दशरथाकडे गेले. आपल्या यज्ञविधीचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी रामाची मदत मागितली. त्यानंतर राम जेव्हा विश्वामित्राच्या यज्ञविधीचे रक्षण करीत होते तेव्हा हे सर्व अज्ञात असलेला मी विधीमध्ये अडथळा आणण्याच्या हेतूने तेथे पोहोचलो. तथापि केवळ एकाच बाणाने रामाने मला 800 मैल दूर महासागरात भिरकावले. माझ्या बरोबरच्या इतर राक्षसांना ठार केले. अशा तऱ्हेने रामाकडून जीवदान मिळालेला मी शुद्धीवर आल्यावर लंकेला परतलो, पण अद्यापि खोट्या अहंकारापासून माझी सुटका झाली नव्हती. ज्वालामयी जीव असणाऱ्या एका प्रचंड मांसभक्षक काळविटाच्या रूपात मी दंडकारण्यात परतलो. ऋषींचे रक्त प्राशन करीत भटकू लागलो. अचानक पुन्हा एकदा सीता लक्ष्मणासह दंडकारण्यात फिरणाऱ्या रामाशी माझी गाठ पडली. पूर्वीच्या माझ्या पराभवाची कटू स्मृती मनात असल्याने रामाने एका वैराग्याचे जीवन स्वीकारल्याचे कळल्याने मी सूट उगवण्याचा निश्चय केला. तथापि मी जेव्हा त्यांच्यावर धावलो तेव्हा रामाने 3 बाण सोडले. माझे 2 साक्षीदार त्याच क्षणी मारले गेले. मी जीव घेऊन पळालो. जो रणांगणातून पळून जातो त्याला रामाचे बाण मारित नाही, आणि मला असे वाटते की केवळ यामुळेच माझे प्राण वाचले. तेव्हापासून रामाचे नाव ऐकताच मी भीतीने थरथर कापू लागतो. परिणामतः माझी हिंसाचारी लढण्याची प्रवृत्ती नाहीशी झालेली आहे. इतरांप्रतीच्या द्वेषाचा पूर्णपणे त्याग करून मी एका योग्याचे तापसी जीवन अंगीकारले आहे. तथापि मी मनाची शांती मिळविण्यात अपयशी ठरलेलो आहे, कारण जेव्हा जेव्हा माझे लक्ष एखाद्या झाडावर जाते तेव्हा वल्कले धारण केलेला हा रामच आहे असे मला वाटते. अशा तऱ्हेने हे संपूर्ण अरण्य असंख्य रामामध्ये परिवर्तित झाल्यासारखे मला वाटते. त्याचमुळे मी कुठेही पाहिले तरी मला धडकी होते. कधी कधी मी स्वप्नात रामांना पाहतो. तत्क्षणी मला जाग येते.
माझे हृदय भीतीने धडधडू लागते. मी रामाचा एवढा धसका घेतलेला आहे की जेव्हा रत रत्ने यासारख्या र या अक्षराने सुरू होणाऱ्या एखादा शब्द जरी माझ्या कानी पडला तरी भीतीने माझे हृदय थरथरते, थर कापते. हे राजन, तुझ्या तसेच माझ्या कल्याणासाठी मी तुला सांगतो की सीतेचे अपहरण करण्याचा विचार मनातून काढून टाक. जरी रामाची भीती वाटत नसेल तरी सुद्धा असे पापी कृत्य तू का करतोय? दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करण्यासारखा मोठा गुन्हा नाही. तुझ्या हजारो पत्न्यांसमवेत आनंदाने राहा. स्वतःची प्रतिष्ठा, भाग्य, राज्य, प्राण वाचव. मारीचाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर राम उतरला. मारीचा, आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुझा उपदेश ऐकायला इथे आलेलो नाही. सीतेला पळवून नेण्याच्या माझ्या योजनेला सिद्धीस नेण्यासाठी तुझी मदत मिळायला मी आलेलो आहे. माझे मंत्री म्हणून फक्त मी विचारल्यावरच सल्ला देणे, एरवी काही प्रश्न न विचारता माझ्या आज्ञा पाळणे हे तुझे कर्तव्य आहे. मी निर्धार केलेला आहे. आता मला कुणीही प्रतिबंध करू शकत नाही. माझ्या आज्ञेनुसार सीतेला भुरळ घालण्यासाठी तू हरिणाचे रूप घे. नंतर जेव्हा मी तुला पकडण्यासाठी रामाला गळ घातले तेव्हा रामाला तू अरण्यात दूर घेऊन जा आणि ओरड, हे सीते, हे सीते, हे लक्ष्मणा. जेव्हा लक्ष्मणाला वाटेल की त्याचा भाऊ संकटात आहे तेव्हा त्याला मदत करण्यासाठी तो सीतेला सोडून जाईल. ही फक्त थोडीशी छोटीशी सेवा कर. बदल्यात मी तुला माझे अर्धे राज्य देईन. तथापि तू जर नकार दिलास तर मी आत्ताच तुझा वध करीन. तुला निवड करायची आहे माझ्या हातून येणाऱ्या निश्चित मृत्यूची व रामाच्या हातून मृत्यू येण्याच्या शक्यतेची. काय निवडायचे ते तुझे ठरव. तथापि मारीचाने धीटपणे विचारले, जाहीर केले, महाराज, खुशामत करणारे तर पुष्कळ भेटतात, परंतु इतरांच्या भल्यासाठी अप्रिय भाष्य करणारी व्यक्ती दुर्लभ असते. विशेषतः जेव्हा राजा पथभ्रष्ट होत असेल तेव्हा सल्ला मागितला नसताना सुद्धा मंत्र्यांनी नेहमी चांगला सल्ला दिलाच पाहिजे. तथापि दुर्दैवाने ज्याचे मरण जळालेले आहे त्याला चांगला उपदेश ग्रहण करण्याची इच्छा असते. हे राजा, मला खात्री आहे की तुझी योजना जर आपण अंमलात आणली तर त्याची परिणती आपल्या दोघांच्याही मृत्यूत होईल. तरी येथे तुझ्याकडून मृत्यू पावण्यापेक्षा एका श्रेष्ठ शत्रूंकडून रणांगणातील मृत्यू मी पत्करेन. तेव्हा चल, आपण लगेच निघूया. मारीचाने आपल्या निर्वाणीच्या इशाऱ्यातील गंभीरपणा ओळखलेला पाहून रावण प्रसन्न झाला. त्याने मारीचाला लिंगन दिले. ते रावणाच्या आकाशातून उडणाऱ्या रथावर आरूढ निघाले. असंख्य अरण्ये, नद्या, नगर, मैदान पार केल्यावर ते दंडकारण्यात राम, सीता, लक्ष्मण जेथे राहत होते तेथे जवळच उतरले. रथातून उतरल्याबरोबर मारीचाने ताबडतोब एका सुंदर हरिणाचे रूप धारण केले. नंतर रामाच्या कुटीजवळ जाऊन त्याने खेळकरपणे इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. मारीचाच्या हरिण रूपावर असंख्य रत्नासारखे चंदेरी टिपके होते. त्याच्या शिंगाची टोके नीलमण्यासारखी दिसत होती. त्याचे तोंड गुलाबीसर कमळासारखे दिसत होते. शपुट इंद्रधनुष्यासारखे दिसत होते. त्याचे कान गडद निळे होते. खरोखरे मायावी हरिण विविध प्रकारच्या रत्नांपासून बनवल्यासारखे दिसत होते. हरिणाच्या डोळे दिपवणाऱ्या तेजाने कुटीभोवताचा संपूर्ण परिसरच प्रकाशित झाल्यासारखा भासत होता. कधी ते गवत खात होते, कधी झाडांमधून उड्या मारत होते. त्यावेळी सीता फुले गोळा करत होतो. तिला पाहून हरिणाच्या रूपातील मारीचे कधी उड्या मारून, कधी धावून, कधी दबा धरून, तर कधी वळून तिचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्या परिसरातले इतर हरिणे वेश पालटून आलेल्या राक्षसाच्या वासाने घाबरून पळून गेले. ते मायावी हरिण सीतेच्या जवळ आले. तिच्या समोर त्याने उडी मारली. यापूर्वी असे अद्भुत हरिण कधीही पाहिले नसल्याने सीता आश्चर्यचकित आणि आनंदाने आकर्षित झाली. डोळे विस्फरत तिने हाका मारल्या, रामा, लक्ष्मणा, लवकर या. सीता दृष्टी खिळून उभीच होती तेव्हा राम लक्ष्मणाची नजरही मायावी नजराकडे गेली, हरणाकडे गेली. तथापि लक्ष्मण लगेच सावध झाले. म्हणाले, ही काहीतरी चाल वाटते. जे राजे अरण्यात शिकारीसाठी येतात त्यांच्यावर पाळत ठेवून हल्ला करण्यासाठी मारीच नावाचा राक्षस अशा प्रकारे प्राण्यांची रूपे घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. राक्षसाने आपल्या मायावी शक्तीने निर्माण केलेले सुंदर हरिण बघून भ्रमित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला मध्येच थांबवले. ती म्हणाली, रामा, या हरिणाने माझे मन जिंकले. कृपया त्याला पकडून आणा. मला या हरिणाला पाळायचे, कारण अरण्यातल्या आपल्या निरस आयुष्यात ते आपल्या विरंगुळा होईल. कृपा करून लवकर जा, त्या हरिणाला पकडा. आपला वनवास संपल्यावर मी त्याला आपल्याबरोबर अयोध्येला नेईन. त्याला पाहून भरत आपल्या माता आनंदित होतील. रामा, कृपया मला ते हरिण खेळण्यासाठी हवेच आहे. ते किती सुंदर आहे.
त्याची मऊ कातडी चंद्रासारखी चमकत आहे. पतिदेव जर तुम्ही त्याला जिवंत बघू शकला नाहीत, तर निदान त्याला मारून त्याची सुंदर रत्नासारखी कातडी मला पांघरून म्हणून आणून द्या. कदाचित तुम्ही मला एक मूर्ख स्त्री समजत असाल, पण मला ते हरी नव्हेच आहे. त्याच्या सौंदर्याने मला पूर्णपणे भुरळ घातली आहे. सीतेची इच्छा पूर्ण करायची इच्छा संधी मिळालेली पाहून रामांना आनंद झाला. ते हरिणाच्या गुढ सौंदर्याकडे आकर्षित झाले होते. ते लक्ष्मणाला म्हणाले, सीता ह्या हरिणावर फारच मोहित झाली रे. तिच्यासाठी मला ते पकडलेच पाहिजे. त्याची जीभ पहा कशी ज्वालेसारखी डगा चमकणाऱ्या विजेसारखी हालचाल करीत आहे.